ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव परम पूज्य श्री सद्गुरु साधकांचे मायबाप बालयोगी आणि भगवान विष्णूचे अवतार असलेले ज्ञानोबा यांचा श्री चांगदेव 65 हा ग्रंथ आपण पाहतोय। यांनी त्या मुलीचा जो अर्थ दिलेला आहे तो काही बसणार नाही। अतिशय अवघड विषयाची आधी आपण बोलू पाहू आणि मग तिचा अर्थ बोलू। आज 35वी ओळी आहे। या 35वी ओळीमध्ये ज्ञानोबा चांगदेवांना सांगतायत, ऐकायला येतं ना सगळ्यांना? ज्ञानोबा सांगणार 35वी ओळी, जे देखी जते विण, जे देख जिते विण, एकले देखते पण, एकले देखते। हे असो आपण या आपण आपणची जे पहा काय गंमत आहे। खरं मी ह्या ज्या उभ्या आहेत ना, ह्या नुसतं आपल्या कानावर तसा अर्थ गेला तरी ब्रह्मांची जी शक्ती आहे प्रबोधन करण्याची, सांगण्याची, त्या शक्तीच्या माध्यमातून ते त्यांना उद्देश करून राहिले। या ओव्यामधून सुद्धा ती शक्ती प्रगट होते असं वाटत। काम पाडलेलं जे देख जिते विण, एकले देखते पण। असो आपण या आपणची आहे ना, कुठे काही छान पत्ता नाही। आणि या माणसाने जो अर्थ काढलेला आहे त्याच्या बुद्धी पवनाने काढला काही मला माहिती नाही, परंतु तो अर्थ कसा आहे आणि आपण त्याचा अर्थ जे देखत ते चार पहिला भाग जे देखते, जे देखील ते एकले देखते पण। बाबा काय सांगतो, जे ज्ञान कोणा दृष्टी न होता स्वरूपाने एकटेच असते, इथून थोडंफार तरी डोळाला, पण दुसऱ्या देवीचा सांगितलं हे असो आपण या आपणची जे या ओळीचा एक अर्थ होता, त्याचे शब्दाने किती वर्णन करावे त्याचे शब्दाने किती वर्णन करावे ते अद्वितीय आहे। म्हणजे आपले नातेवाईक आपणच। असं काही वेळ नव्हतं।
आणि मी हे खरं सांगतो, जेव्हा आम्ही ही ओळी वाचतो आणि त्या ओळीचं मनन करतो त्यावेळेला त्या ज्ञानोबाची शक्ती ओंकार आपल्याला मदत करते. ज्ञानोबा इतकी कृपा मिळेल बसलेले नाही, त्यांचं समजून समाधी बसलेले. आणि 350 वर्षानंतर विश्वनाथ महाराज तिथे गेलेत आणि त्यांनी त्या समाधीमध्ये उतरून ते गळ्याला लागलेली ती जी काढली होती, त्यातलं मन होती ती काढलेली आहे, ती काढलेली आहे. 350 वर्ष म्हणजे बसलेले होते तिथं. यावरून ज्ञानोबांचं सामर्थ्य फार आलं. तेव्हा आता या ओळीचा अर्थ बघा, जे देखत ते बिन, म्हणजे जे काही पाहिल्याशिवाय, देखत म्हणजे पाहिलं, देखत ते बिन म्हणजे पाहिल्याशिवाय असं आपल्याला, जे काही पाहिल्याशिवाय किंवा असं म्हणू आपण. आता ज्ञानोबा कोणाबद्दल सांगता येते, जे म्हणजे जे आत्मज्ञान आणि आत्मज्ञानाचा विषय करणे. ज्ञानोबा सांगदेवांना आत्मज्ञान सांगू, आत्मबोध आहे म्हणून विषय चाललेला आहे आत्मज्ञान. म्हणून जे काही पाहिल्याशिवाय, जे म्हणजे जे शब्दाचा आत्मज्ञान, जे आत्मज्ञान कोणा दृश्य होत नाही, म्हणजे जे आत्मज्ञान कोणालाही दृश्य होत नाही पाहता येत. आत्मज्ञान पाहता येतं आपल्याला, साधं हे जगातलं ज्ञान सुद्धा पाहता येईल आपल्याला. ज्ञान ही गोष्ट जी आहे ती आपल्या एक बुद्धीनं जाणता येते, आत्म्यानं जाणता येते. बुद्धीनं जाणारं ज्ञान जे आहे ना ते सगळं जगाचं ज्ञान आहे. तर आपल्याला बुद्धी आहे आणि त्या बुद्धीमध्ये ज्ञान असतं, ते सुद्धा आत्मतून आलेलं असतं. तेव्हा बुद्धीनं आपण जे जाणतो ते जगाचं लौकिक ज्ञान. आता विषय लौकिक ज्ञानाचा नाही मिळणार, विषय कशाचा आहे, आत्मज्ञान. आत्म्याच्या ज्ञानाचा विषय आहे आणि हे आत्मज्ञान त्या चांगदेवाला शिकत आहे. म्हणून तो म्हणतात, जे ज्ञान, जे आत्मज्ञान कोणालाही दृश्य होते, कोणाला पाहता येते, हे देखत ते दिलं. दुसरा भागाचा एकले देखत ते आत्मस्वरूपाने एकटेच असते. एकले जे आत्मस्वरूप आहे ते जर पाहिलं आपण तर ते त्या आपल्यामध्ये आत्मस्वरूपामध्ये एकच आहे. जसं आत्मा एकट आहे, आत्मा एकट आहे, तर त्या आत्म्यामध्ये ते ज्ञान आपले जातात. आत्मस्वरूपाने ते एकटेच असतात. एक आपल्या ठिकाणी आपण होऊन आपल्या स्वरूपात आपल्या स्वरूपात असतो. आपण आपणची जे आपण आपले आपणची जे आपलं सत्य ते आपल्या ठिकाणी आपण होऊन आपल्या स्वरूपात असतो. हा जो आहे महाराज, हा असं वडाला
आणि हे भाग्य आपलं आपल्या प्रसंगी झालेले आणि त्या प्रसंगीचा वर्ष आपल्याला करतायत म्हणून आपल्याला काहीतरी तेव्हा या ओळीमध्ये 35व्या ओळीमध्ये 35व्या ओळीमध्ये ज्ञानोबा आत्मज्ञानाचं समजून सांगताय. आपल्याला समजून सांगायचंय आणि ते सांगदेवामध्ये असलेले जे आत्मतत्व आहे त्याचं जे ज्ञान आहे, जे ज्ञानदेवामध्ये आत्मतत्व आहे त्याचं जे ज्ञान आहे ते दोन्ही साखर आहे. आत्म्याच्या दृष्टीने सांगदेव आणि ज्ञानदेव दोन्ही सारखेच आहेत. अरे तू जरी सांगदेव असला आणि कसं पोषण घेऊन असला, कसंही असला, कवी असला, तू जरी 1400 वर्षाचा मोठा असला, तू जरी थोडासा लहान असलो 14 वर्षाचा, तरी हा जो फरक आहे हा बारीक आहे. हा बाह्य फरक जो आहे तो महत्वाचा नाही. बाह्य फरक जो असतो, बाह्य गोष्टी ज्या असतात त्या नश्वर असतात. देहाच्या दृष्टीने पाहिलं तर ज्ञानावरती देह नश्वर आहे, नाश पावणार आहे. सगळे बाह्य जग आहे ना, सगळं हे नश्वर नाश पावणार आहे. आणि शाश्वत जे आहे, चिरंतन जे आहे ते म्हणजे आत्मा. आत्म्याचं ज्ञान, आत्म्याचं सुख, आत्म्याचा आनंद वगैरे वगैरे आत्मप्रज्ञा हे शाश्वत आहे. तेव्हा सांगेवा या नश्वर गोष्टीकडे आता लक्ष देऊ नको. तू आता तुझ्या अंतःकरणामध्ये जो आत्मा आहे, जो माझे अंतःकरणामध्ये आहे, तोच आत्मा तुझ्या जवळ आहे. तो आणि हा एकच आहे. त्याच्यामध्ये ज्ञान घडलेलं पण तुला ती पेटी घेता येत नाही. जसं आपल्या घरामध्ये काही असलं पेटी, त्याच्यामध्ये दागदागिने पैसा काढून ठेवतो आणि साधारणतः तशी कुठेतरी कोपऱ्यात ठेवली असते ना, तर त्या सेवा प्रमाण संस्कृतीवर झालेलं. मग ती किल्ली का आपण अशी उघड्यावर ठेवतो. त्या पेटीमध्ये आपण घेऊन ठेवलेले आहे. त्या पेटीचं जे किल्ली आहे, किल्ली जी आहे ती आपण कुठेतरी दाखवून ठेवतो, लपून ठेवतो ना. तशी सांगदेवाची ही जी पेटी आहे, त्या पेटीमध्ये हे आत्मधन आहे. हे आत्मज्ञानाचं धन प्रत्येकाच्या पेटीत आहे. सांगदेवाच्याच पेटीत असणार आहे. आपल्या प्रत्येकामध्ये तो आत्मा आहे आणि तो आत्मा आपल्या देहातच आहे आणि त्या देहाच्या याच्यामध्ये तो बंद आहे. परंतु त्या आत्म्याची त्याला देहाने आपण बंद करून ठेवले. ज्ञानामध्ये राहतो ज्ञान त्याच्यामध्येच आहे. तेव्हा ते ज्ञान पाहण्यासाठी त्या आत्म्यामध्ये आपल्याला जायला पाहिजे. आत्म्याबरोबर गेल्याशिवाय आत्म्याचं ज्ञान कसं प्राप्त होईल? कारण तो गुप्त खरी आहे. तो गुप्त असल्यामुळे इतरांना माहिती, पण आपल्याला माहिती पाहिजे. आता आपल्या जवळ जर तो आत्मा आहे, आपल्या देहात आहे, त्या देहातल्या आपल्या देहातल्या आत्म्याला आपण ओळखलं पाहिजे.
दुसऱ्यांनी एखादं दुसरं सापडणार आणि तो असा पाहण्याचा दृष्टीचा विषय नाही. सांगदेवा आणि सांगदेवा हा काही पाहिल्याशिवाय हा पाहता येणारा विषय नाही. कोणालाही दृश्य कोणाला पाहता येत नाही असा तो दृश्य आपल्या देहात असतो. आता या दृश्य ज्ञानाला किंवा हा आत्मा आहे त्याच्या ज्ञानाला कसं प्राप्त करायचं ते प्राप्त करायचे होणार. दुसरं ज्ञान भरलेले आहे आणि त्याच्यामुळे जे ज्ञान भरलेले आहे ते ज्ञान त्यांना पाहिजे. जर आपलं ज्ञान ते करायला हवं यशस्वी काय याच्यासाठी जसं इतर धन प्राप्त करण्यासाठी जसे आपण उपाय करतो त्याचा कुठलाही उपाय नाही. इतर धन प्राप्त जगातले धरणे पैसा माल वगैरे ते प्राप्त करण्यासाठी आपण ज्या गोष्टी करतो जे उद्योग करतो त्यापैकी कुठल्याही उद्योगाने हे धन प्राप्त होणार नाही. पैसे आपण आपल्या घरामध्ये ज्या सगळ्या वस्तू जमवलेल्या आहेत त्या या प्रकारच्या उद्योगाने जमवलेल्या आहेत. घरातल्या लोकांनी काही नोकरी केली असेल किंवा काही व्यापार केला असेल काही धंदा केला असेल त्यामुळे त्या सगळ्या वस्तू आपल्या घरामध्ये जमवतात. मग अशा ह्या जमा झालेल्या वस्तू ज्या उपायाने आपण जमा केल्या तसा उपाय आता आत्म्यामधून त्या आत्म्याचं ज्ञान प्राप्त करण्यासाठी उपयोगाचा नाही. स्थिर हा विचार बघायला पाहिजे की आत्मज्ञान हे अन्य कुठल्याही उपायाने प्राप्त होत नाही. तो आत्माच प्राप्त होत नाही तर मग त्याचं ते घंटेपण प्राप्त होणार. मग लोक सांगतात याचा एकच उपाय सद्गुरु पाया. आत्मज्ञान प्राप्त करायचे का सद्गुरु पाहिजे. आणि ते असे सद्गुरु पाहिजे की ज्यांनी आत्मज्ञान प्राप्त केले. आत्मज्ञानी सद्गुरु पाहिजे. आत्मज्ञानी सद्गुरूच्या कृपेनच आपल्याला आत्म्याची ती किल्ली मिळते किंवा आपल्या आत्म्याचं खजिन्याचं आपल्याला या ठिकाणी सद्गुरू आहेत आपले जाणूया. मला भेटले काय सांगायचं ऋषी त्याला महेश्वर भेटलेले होते. या ईश्वरांनी त्याला योगाचं ज्ञान दिलं. समाधी पण गेला ते वाढत वाढत नाही परंतु समाधीच्या पुढे जे आत्मज्ञान आहे ते मात्र आणि ते काही योगाच्या सहाय्याने प्राप्त होत. पण कुठल्याही साधने आता त्याला जातो कुठल्याही साधनेने कुठल्याही उपायाने ते ज्ञान प्राप्त होत नाही. म्हणून चांगदेवाला ते प्राप्त झालेले ते समाधीला होता. सगळ्या गोष्टी होत्या त्याच्यात परंतु समाधी किंवा अन्य कुठल्याही उपायाने म्हणून आपल्याला सुद्धा आपल्या साधनेने आत्मसिद्धी प्राप्त होणार नाही. दुसरं शब्द काही लोकांचा असा भ्रम असतो की आम्ही का साधना करतो कारण मला आत्मज्ञान झालं पाहिजे मला स्थिती प्राप्त व्हायला पाहिजे. साधना काय करते साधना त्या आत्मज्ञानाकडे जाणारा जो रस्ता आहे मार्ग आहे त्यातल्या
मार्गामधल्या ज्या अडचणी आहेत, अडथळे आहेत, प्रतिबंध आहे, हे दूर करते साधना. आपल्याला आश्रमात यायचं असलं तर आश्रमाच्या रस्त्यावर कुठे काही असतील जे काही अडचणी असतील त्या दूर करून लागेल ना. तसं आपल्याकडे जाण्यासाठी साधनेने जाता येईल. साधना हा एक उपाय आहे. या उपायाने कधी जाणं तो काही झाला तरी तो उपाय आहे तो बाहेरचाच उपाय आहे. अंतरंग साधना आहे ती गुरुकडून मिळाली तर बाहेर आता उपाय बाह्य साधना जे करणारे भक्ती योग अशा उपायांनी आपले ज्ञान आपल्याकडे दाखल केली तेव्हा आपली जी साधना शक्तिपाताची साधना जी आहे ही शक्तीची साधना आहे आणि ती शक्ती बरोबर घेऊन जाईल. परंतु आधी ती शक्ती काय करेल, आधी त्या आपल्याकडे जाणारा जो रस्ता आहे त्याची सफाई करेल, स्वच्छता करेल, अंतःकरण शुद्ध करेल आपलं. आणि मग अंतःकरण शुद्धीनंतर मग आपल्याला त्याला रस्ता सांगा आपण ते सुद्धा उत्पन्न जाऊ समाधीपर्यंत साधना आहे. समाधीच्या पुढे साधना बनली. मला उदाहरण दिलंच होतं की नाव तिथपर्यंत घेऊन जाते आपल्याला किनाऱ्यापर्यंत. जसं किनाऱ्याला किनारा सोडून जायला किनारा तशी साधना आपल्याला त्या टोकापर्यंत घेऊन येईल. समाधीच्या समाधी प्राप्त झाली तिथपर्यंत साधना आहे. साधनेचा आणि लोक पुढे जे आहे ते ज्ञान आहे, ते बोध आहे, तो वाक्य ज्ञानाचा म्हणून ज्ञानदेवासारख्या महात्म्याची कृपा जर झाली आपले गुरुदेव त्यांची जर कृपा असली तर आपल्याला हे आपलं ज्ञान प्राप्त होऊ शकते. गुरु नव्हते ब्रह्मज्ञान जयाशी प्रमाण सगळे वेद शास्त्रज्ञ ते सांगतात की बाबा ब्रह्मज्ञान आत्मज्ञान जर प्राप्त करायचं असेल तर सद्गुरूचीच कृपा असावी लागते. त्याशिवाय आपल्याला ब्रह्माची कृपा प्राप्त झालेली म्हणून मोठा समजतो. आणि हा त्या चांगदेवावर ब्रह्माची कृपा दृष्टी झाली नसली तर चांगदेवाला एकत्र समजलं नसतो. खरं आलेला आहे ना त्याला पोचलं आणि जेव्हा त्यांचे वाचलं सगळी ओळ आहे त्या ओळ्या वाचल्यानंतर तो थकून गेला. काय लिहिलंय जवळ म्हणून त्याला परत दूर करण्यासाठी यावं लागलं. म्हणून मला दिशा घ्यायसाठी मुक्ताबाईला दिशा दिली. सध्या मुक्ताबाई त्या मुक्ताबाईने त्याच्या डोक्यात राखले आणि मग त्याला दिशा दिली. आणि मग त्या शक्तीने त्याला अशा तऱ्हेनं ज्ञानोबा सांगून गेले. तेव्हा हा बोध आहे आत्मज्ञानाचा बोध आहे. हा आत्मज्ञानाचा बोध आमच्यासारख्या साध्या साधकांना कसा होईल सांगून तरी पुष्कळ पुढे गेलेला आहे. गेलेला आहे. एकत्र वय किती, अनुभव केला, त्याची साधना किती आणि तो समाधीच्या अवस्थेमधला. त्यामुळे त्याची आणि आपली बरोबरी नाही होऊ शकत. पुढे गेलेला मनुष्य
त्याला दोन्ही समजले आपल्यासारख्या सामान्य शाळकांना ही करणं अगदी कशी म्हणतात. मी तुम्हाला पाहिजे का दाखवून चांगल्या देता आम्हाला कसं थोडस द्यायला मी द्यायला तेव्हा त्याला स्वाभाविक इतका चांगला पदार्थ वाटून देतात मग ते आपल्याला थोडसा माणसांच्या हातात ठेवलं आहे. मग त्यांना सांगतात तुला तुम्हाला आधी ही गोष्ट करावी लागेल ती जी सांगता येणार ती गोष्ट केल्याशिवाय काय सांगतात ज्ञानेश्वरी सांगतात तिथं काही सांगण्याचं काही प्रश्न नाही ते कोंडून जातात तिथं त्याची चर्चा नाही काही नाही पण त्याचा अगोदर कृष्ण समजून गेलेले ते ज्ञानेश्वरी मध्ये त्यांनी सगळं समजून टाकलेले ते ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात तरी वैराग्याची आधारे वैराग्याच्या आधारे जी विषय होऊन बाहेर वैराग्याचा आधार घ्यायचा आणि ते जे आपल्या इंद्रियांचे विषय जे घेतो आपण ते बाहेर टाकल्याचे विषय होऊन बाहेर शरीर एकंदरे गेले मन मन आणि शरीर एकत्र करून काढलं मनाला बाहेर मनाला केलं होता आपल्याकडे ध्यानाची गोष्टी मनाला शरीराचा आत घुसवा त्याला ते बाहेर बोलतोय मुलाकडे हा संचल येते त्या अशा चंचल मनाला बाहेर निघून देताना त्याला आता आत ठेवा काय म्हणतात ते शरीरी एकंदरे केले असं जर केलं ते सांगायला जर आपण सामान्य असू तर हे अशा वस्तू केलं असं तर मग काहीतरी शक्य आहे विषय सोडा ते पुष्कळ सगळे आधी या गोष्टी कराव्या मग तुमचं मन आत गेलं तुमचं मन आत राहिलं ते जर मिळालं नाही तर मग त्या मुलाला काय मिळते किंवा ज्ञानेश्वरीमध्ये नक्की म्हणतात जेत संसार चित्र मध्ये हे संसाराचे चित्र कशावर म्हणतात मन जाताना संसारामध्ये सगळा संसार ते मनामध्ये बघून म्हणतात जेथ संसार चित्र मध्ये तो मनोरूप प्रतीक आहे आणि ज्या पडद्यावर ज्या मनाच्या पडद्यावर संसाराची चित्र होतात तो संसाराचा चित्र म्हटणारा मनाचा पडदा फाडून टाका मनाचा पडदा फाडायचा म्हणजे मन नाही शिकायचं मन अमल करायचं मन करायचं आणि ते ध्यानानच होत कठीण नाही बरं हे आपल्या साधनेमध्ये बिलकुल कठीण नाही असं मी सांगतो करणारा प्रश्न या साधनेमध्ये मन जात मन नसून अमन होत आणि मग ते संसाराचं जे चित्र आहे ना ते उमटतच नाही किती काही जरी पाहिलं ना तरी त्याच्यावर आता मनच नाही झालं आपलं
त्याच्यात नसून आपल्या दृष्टी हा संसार जो बनलेला आहे ना, या संसाराचं सगळं चित्रण निबंध बाबा मन हा कॅमेरा आहे आपला. या मनाच्या कॅमेऱ्याने आपण सगळी संसाराची चित्र खेचतो आणि भरपूर म्हणतात तो मनाचा कॅमेरा थोडा पडदा फाडा म्हणजे म्हणजे त्या मुलाला अमल करा असं या सूचित होतं बरं का. जेत संसार चित्रपटे तो मनोरूप फाटे. कशाप्रमाणे जानवा उदाहरण देतात तुम्हाला. जानवा उदाहरण कसं देतात पाका सुंदर उदाहरण दिलं. जानवतात जैसे सरोवर आटे मग प्रतिभा नाही. सरोवर म्हणजे पाण्याचं सरोवर बनलेलं असतं, त्याच्यामध्ये सगळं प्रतिबिंब कल्पना त्या आकाशाचं झाडांचं असेल. ते सरोवर आटलं, पाणी आटलं कि मग प्रतिबिंब दिसेल का. तसा हा मनाचा पडदा आहे. त्याच्यावर हे सगळे प्रतिबिंब दिसतात, त्याच्यावर हे सगळे चित्र उमटतात. मनाचा सरोवर किंवा पाण्याचा भाग आटला पाहिजे. ते मन आटलं, ते मन गेलं पाहिजे, त्या मन व्हायला पाहिजे. मनाला अमल करा हे आपल्याला समजायला सामान्य साधण्यासाठी आता चाललेले आहे. सांगण्यावाने ते सगळं आधीच करून ठेवलेले ते फार पुढे गेलेलं आहे. आपल्याला त्याला सांगत हे आठवण हे आपल्यासाठी कारण आपल्याला त्या चांगल्याच्या बरोबर जायला पाहिजे ना. मग हा बोध आपल्याला काहीतरी कळेल थोडासा. म्हणून सांगतात आधी तुम्ही बाबाने तुमचं मन अमल करा, मनाचा पडदा फाडा आणि मग ते चित्र काही संसाराचं त्याचा उमटला नाही. पुढे ते आणखी सांगतात ते म्हणतात तेथ मन पण मुद्दल आहे. आता मनाचा पडदा आपण फाडून टाकला, मग हे जे मुद्दल आहे मनाचं, मन पण हेच मुद्दल आपलं. मुद्दल म्हणजे पैसा, मुद्दल आणि व्याज असं असतं ना. तसं मुख्य काय आपल्याजवळ मन आहे, ज्या मनावर हे सगळे येतात संस्कार. तेव्हा हे मनच जर गेलं मुद्दल आहे, मग अहंभाव आधी के आहे, अहंभावादीचा आधी के आहे. अरे मन गेलं गेलं, मन मेल्याने मेलं, मग तुझा अहंकार पुढे. हा अहंकार कशामुळे आलेला आहे, मनामुळे आलेला आहे. हा मन गेल्यानंतर मग तुझा अहंकार समाप्त होऊन जाईल. मी गर्व अभिमान पाठावरून भरलेला आहे. व्हायलाच पाहिजे. नम्र झाला मुठा त्याने कोंडीले अनंता. मग तुम्ही नम्र व्हाल. जोपर्यंत काठा असतो माणसामध्ये तोपर्यंत तो कोणालाच मानत नाही, आई बापालाच मानतो. नम्र कसा म्हणून धर्म सांगतायत आधी हे मन रूपी हे मुद्दल तुमचं हकलून द्या. काढा करा मन नाहीस करा. मग अहंभाव हे आहे. मग तुमच्या अंतकरणामध्ये अहंकार राहणारच नाही. अहंकार म्हणा, गर्व म्हणा, काठा म्हणा, आणखी काय विचार असतील ते राहणार. कारण मनामुळे हे सगळं आलेले आणि ते मन गेलं
त्या मनावर हे सगळे विकार जातात. तेच मन पण मुद्दल आहे मग अहंभावाधिक के आहे. म्हणून काय करा, शरीरीच ब्रह्म होय. म्हणून शरीरीच ब्रह्म होय अनुभवी तो. त्यावेळेला आपल्याला काही कळलं नाही. त्याविषयी भाषा झालेली म्हणतात, जर तुम्ही एवढ्या गोष्टी केल्या ना, हे सामान्य साधकांनो तुम्हाला गुरु दीक्षा झाली, तुम्ही साधना करता, ठीक आहे, पण ह्या गोष्टी हाकला आधी बाहेर. आधी मन हाकला, आधी त्या मनाला मारा, नंतर ते अहंकार वगैरे विकार काय ते भरले ते निघून जाते सगळे. आणि मग तुम्ही मना तुमच्या या देहातच राहून तुम्हाला ब्रह्मस्थिती प्राप्त होईल. साधना चालू दे तुमची, ध्यान चालू दे, मग त्या साधनेने तुम्ही ब्रह्मस्थितीपर्यंत जात असं ज्ञान. ज्ञानोबा काय म्हणाले, अनुभवी तो शरीरीच ब्रह्म होय अनुभवी तो. मग तो अनुभवी होतो. आता अनुभव येण्यासाठी काय करायचं, ब्रह्मा मी झालो का, आम्ही तर नाही हो, आम्ही काही सुरुवात सुद्धा केली नाही, पण ब्रह्मस्थिती प्राप्त झाल्यानंतर आम्हाला जो अनुभव येईल तेव्हा त्या अनुभव स्वरूपाचं जे असेल तो अनुभवी आम्ही होऊ. आता ज्ञान आपल्याला असं म्हणतंय, आत्मज्ञान ब्रह्मज्ञान ब्रह्मस्थिती प्राप्त केलेला जो महात्मा असतो त्याला कसं जाणायचं, त्याचा अनुभव कसा घ्यायचा. अजून आपल्याला आलेला नाही. ज्याला आलेला आहे, आता जन्माला तो आलेला आहे, किंवा आणखी ज्या महात्म्याला आलेला असेल त्या महात्म्याला कसं आता जाणायचं, मस्त प्रश्न आहे. आपल्याला आणलं, मग तुम्ही ब्रह्मस्थिती प्राप्त करा, मग मला सुद्धा तसा तो अनुभव कसा आहे, कसं जाण्याचं. तेव्हा परमार्थ मार्गामध्ये जे संत सत्पुरुष होऊन गेले ते आत्मज्ञानी, हे आपलं मोठं भाग्य आहे. आपल्या देशात, महाराष्ट्रात विशेषतः सगळ्या प्रांतात झालेले. परंतु महाराष्ट्रातले हे आपले जे संत मंडळी ते आपल्या पुढचे आहेत. तेव्हा आपल्या परिचित असलेले हे जे महाराष्ट्रातले संत सत्पुरुष होऊन गेले, त्यांनी ती ब्रह्मस्थिती प्राप्त केलेली. मग त्यांचे विचार काय या ते या ब्रह्मस्थितीबद्दल काय सांगतात, त्यांचा काय अनुभव आहे ते ऐकले पाहिजे. म्हणून श्रीमंत रामदास स्वामी आत्माराम नावाचा त्यांचा ग्रंथ आहे. राजदूत आहे, मुलाचे श्लोक आहे, राजदूत आहे, परंतु आत्माराम नावाचा त्यांचा ग्रंथ आहे, पूर्ण आत्मज्ञानाचा ग्रंथ. त्या आत्मारामामध्ये ते सांगतात, ऐसे सदा सर्वत्र संचले, ऐसे सदा सर्वत्र संचले, जे तर्कानवचे अनुमानले. आत्मज्ञानी मनुष्य कसा ओळखायचा हे रामदास स्वामी सांगतात. ज्याला ब्रह्मज्ञान झालंय, आत्मज्ञान झालेले अशा माणसाला तुम्ही कसं ओळखाल. आपल्याला आत्मज्ञानी व्हायचंय ना, मग तो कसा असतो ते ओळखण्यासाठी समर्थ आपल्याला सांगताय
की आत्मज्ञानी माणसाला तर्काने ओळखता येत नाही, कल्पनेने ओळखता येत नाही. त्याच्या आधी तर्क कल्पना काही करता येत नाही आपल्याला. तिथं तर्काने जाणण्याची गोष्टच नाही आत्मज्ञान. हा ना, कारण हे जे आत्मतत्व आहे ते सगळ्यांमध्ये साठलेलं आहे, प्रत्येकामध्ये भरलेलं आहे. ते आपल्यामध्ये ते आहे आणि तो जो महात्मा असतो त्याच्यामध्ये ते भरलेले आहे. पण ते जाणण्यासाठी आपण काय करतो, इतर जसं काही जाणण्यासाठी आपण तर्क लढवतो, युक्त्या लढवतो, तसं युक्तीने तर्काने हे काम होणार नाही. हा अनुभव तर्काच्या साहाय्याने मिळणार नाही तुम्हाला. त्या माणसाला तुम्हाला तर्काच्या पद्धतीने जाणता येणार नाही. आपण तर्क करत होतो, एखादा मनुष्य पाहिला पण त्याच्याबद्दल तर्क करत होतो, हा असा असेल बरं का, तसा असेल बरं का. हे तुमचे जे तर्कपणा चाललाय ना, हा तुमच्या त्या बुद्धीचा खेळ आहे की नाही. हे खरं नसेल असं थोडंच आहे. म्हणून तर्क आधी बंद करा. किंवा तर्क हा सुद्धा बुद्धीचा काही भाग आहे, विचार. बाबा सांगताय, समर्थ रामदास सांगताय, ऐसे सदा सर्वत्र संचले, जे नेहमीच आपल्यामध्ये भरलेलं आहे ते आत्मतत्व, जे तर्काने अनुमानाने, हे तर्काने आणि अनुमानाने आपल्याला प्राप्त होणार नाही. मग जे जयाचे प्राप्त झाले, जे जयाचे प्राप्त झाले, आपरूप आपणाशी, आपरूप आपणाशी. पुन्हा आली ना धनवाची होई. सगळे बातमी कसे एका भाषेत बोलतात बघा, है ना. आता रामदास स्वामी अगदी अलीकडचे, अलीकडचे विचारते हे सारखे पाहणं. ते म्हणतात, ते जयाचे प्राप्त झाले, ते जे आत्मस्वरूप आहे ते ज्यामुळे प्राप्त झालं, आपरूप आपणाशी. हे कसं आहे, आपल्यालाच आपल्या स्थितीने प्राप्त होतो. याचा अर्थ असा झाला की आत्मा प्राप्त होण्यासाठी आत्म्याचीच कृपा लागते, आत्माच प्रसन्न व्हावा लागतो. हे रामदास स्वामी सांगतात. आणि हेच आहे, गुरु तरी काय करतात, गुरु आत्मस्वरूप असल्यामुळं ते आत्मा प्रसन्न होऊन आपल्याला दाखवतो. त्यांचा आत्मा आपला आत्मा एकच असतो ना, गुरुंचा काय दुसरा आत्मा असतो का. त्यामुळे आत्मा प्रसन्न झाला तर तुम्हाला हे आत्माचं स्वरूप कळेल, अनुभवाला मिळेल. आत्मप्रसन्नता ही अतिशय महत्वाची गोष्ट इथं समर्थाने सांगितलं. म्हणाल आत्म्याची प्रसन्नता कशी काय आपल्याला होईल, कशाने तो आत्मा आपल्याला प्रसन्न होतो, असा प्रश्न आला. कुठे असतो तो, त्याला प्रसन्न करायला कुठे जायला पाहिजे आपण, आणखी नाही. एखाद्या माणसाला प्रसन्न करायचं असेल तर आपण त्याच्या घरी जातो, त्याशी बोलतो, त्याच्या मतात आपण वागतो, मग आपल्याला प्रसन्न होतो. तसा हा आत्मजीव राहतो कुठे, कसं काय प्रसन्न करायचं त्याला, काय केलं असताना तो आपल्याला प्रसन्न होईल आणि मग ते आत्मस्वरूप आपल्याला दाखवेल. ते सांगतात हे प्राप्त करायचंय का तुम्हाला, हे सद्गुरूंच्या कृपा प्रसादानेच प्राप्त होणार ना. समोर सांगतात, सद्गुरूंच्या कृपा प्रसादाने ते आत्मस्वरूप प्रसन्न होतो, तो आत्मा प्रसन्न होतो आणि तो तुम्हाला आत्मस्वरूप देतो. सगळं शास्त्र जे पोचतं ते पुन्हा तिथे घेऊन जात.
ज्ञानवाद आपले समजणारे मीच द्रष्टा दृश्य सगळं काही मीच आहे. मी म्हणजे मी आत्मा, मीच पाहणारा, दिसणारही मीच आणि जे दिसत ते पण मीच. द्रष्टा दृश्य आणि दर्शन ही जी त्रिपुटी आहे ती सगळी आत्माच आहे असं समजायला. पण ही जी त्रिपुटी आहे ना, द्रष्टा दृश्य आणि दर्शन, ही बाह्य जगाकडे पाहताना दिसणारी त्रिपुटी आहे. पण आत्म्याकडे ही त्रिपुटी नाहीये. आत्मा कुठल्या त्रिपुटी सापडत नाही. तो द्रष्टाही होत नाही म्हटला तर त्याच्यात दृष्टीपणा आहे. तो दृश्य होत नाही, त्या दृश्यामध्ये तो आहे. तो सगळीकडे भरलेला आहे. तर मग तिथं द्रष्टा दृश्य आणि दर्शन सगळं भागाला. मग ही बाह्य त्रिपुटी आहे, द्रष्टा दृश्य आणि दर्शन. आणखी एक त्रिपुटी सांगितली काल आपल्याला. काल जी त्रिपुटांची तिसरी सांगितली ती आहे ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान. ही एक काल ती अंतरंगातली त्रिपुटी आहे. ज्ञाता म्हणजे जाणणारा, ज्ञेय म्हणजे जे जाणतो ते, आणि ते जे जाणलं ते ज्ञान. ज्ञाता, ज्ञेय, ज्ञान. अंतरंगामध्ये जाणणारा कोण तोच आहे. बाहेर तोच आहे, आतही तोच आहे. कारण सगळीकडे तो भरलेला आहे ना. काय करतात म्हणून अंतरंगामधला ज्ञाताही तोच, ज्ञेय तेच, त्याला जाणायचंय. आणि ते जे जाणणं आहे ते ज्ञान सुद्धा तेच. म्हणजे तीन वाटतात खरे, परंतु त्या तिघांमध्ये तो आहे आणि नाही अशी स्थिती आहे. आहे नाही नाही. म्हटलं तर आहे, म्हटलं तर नाही. म्हटलं तर त्यांच्या पलीकडचा आहे. अशी काही आत्म्याच्या बाबतीमध्ये अनिर्वाच्य स्थिती येते. अनिर्वाच्य म्हणजे ज्याच्याबद्दल बोलता येत नाही. देवला म्हणतात बोलता येत नाही ना. देवळापासून अमृतानुभवाची आहे. तुम्हाला कुठल्या कुठल्या उगाळ्या काय करायला मिळाल्या हो. आता अमृतानुभवात मी सांगता येत नाही. ते म्हणतात आता सांगिजे ते केवते. अहो आता तुम्हाला किती सांगू, केवते म्हणजे कसं, किती सांगू. आता सांगिजे ते केवते, तुम्हाला आता त्या आत्म्याबद्दल किती सांगू. शब्दांचा संसार नाही जेथे. काही गेली हो विद्यार्थ्यांना. अहो तुम्हाला मी किती सांगू आत्म्याबद्दल. कारण जिथं शब्दांचा संसारच नाहीये, शब्दच नसतात तिथे सांगणं. कसं काय सांगणार तुम्हाला. सांगणं आलं, बोलणं आलं की शब्द आले. शब्दाशिवाय बोललो होतो का. पण जिथं शब्दांचा संसारच नाहीये, संसार म्हणजे काय बिलकुल नाही. शब्द येतच नाही तिथं. आत्मस्थितीकडे गेलेला महात्मा शिकून जातो, बोलत राहतो. ते जातो कालच मध्ये गेलो तो, तेव्हा त्याचं जे बोलणं आहे ना ते मौनी असतं. बोलत नाही आपल्याला शब्दांचं ज्ञान तिथं आपल्याला घ्यावं लागतं. कारण आपल्याला ती स्थिती प्राप्त नाही ना, म्हणून बरोबर करतो आपण. ते प्राप्त झालं की चूक काय बोलत कसं झालं माहिती का. आपण एखाद्या खायला बसावं,
एखादा मोठा घास लाडूचा आवडला तो लाडू आपल्याला सुंदर लाडू केला आणि तो लाडू तोंडात घेतला आणि लगेच तुमच्या आपल्याला विचारायचं हे कुठे गेलं ते आणि काय झालं ते आज तोंडामध्ये लाडू आहे ना बंद. ही जशी आपली त्यावेळेची स्थिती होते एक तर तो लाडू बाहेर काढायला पाहिजे नाही तर तो खाऊन पुन्हा गिळला पाहिजे. तर बोलताय की अगदी बोलून जन्म म्हणतात तसं म्हणतात या शब्दांनी ते बोलता येणार त्या आत्म्याच्या ठिकाणी शब्दच नाही शिकून जाणार. ज्ञानवा सांगणारे आता सांगिजे ते केवटे शब्दांचा संसार नाही जेथे दर्शना बीजे तेथे जाणीव आणि ज्ञानवा दर्शना बीज तेथे जाणीव आणि दर्शन म्हटलं दर्शन म्हणजे पान ह्याच्यासाठी तुमचं दर्शन झालं बरं वाटलं दर्शन म्हणजे काय केलं तुम्ही त्या माणसाला पाहिलं ना आज कुठे गेला होता मंदिरामध्ये दर्शनाला गेलो होतो. दर्शन ही जी प्रक्रिया आहे पाहण्याची प्रक्रिया आहे आणि ती डोळ्यांची आहे इंद्रियांची. इंद्रियांनी दर्शन होतं की नाही खरं की नाही डोळ्यांनीच पाहतो ना. पण म्हणतात तिथं हे तुमचं दर्शन डोळे ट्रेन काहीच नाही त्याचं बीज सुद्धा नाही तिथं दर्शनाचं बीज सुद्धा नाही येणार तिथं बिलकुल नाही. पाहताच येत नाही तुम्हाला आत्मा पाहायचंय का नाही तो दर्शनासारख्या मंदिराच्या देवासारख्या दिसणार तुम्हाला पण त्याला कुठलंच रूप नाहीये कुठला आकार नाहीये कुठला रंग नाहीये कुठलं नाम नाहीये आणि असं कसं चमत्कार तो आत्मा आहे. त्यामुळे तिचं दर्शनाचं बीज सुद्धा नाहीये. जाणीव कशी होती तुम्हाला आम्हाला जी 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 आतापर्यंत ज्या जाणीवा होतात जे कळतं ते दर्शनाने कळतं. आम्हाला सवय ही लागून गेलेली आहे की पाहिल्यानंतर कळतं. आता एक डबी पाहिली की मग हे पाहिल्यानंतर डबी बोलतो आम्ही पण आत्म्याला कसं पाहणार आत्मा ही पाहण्याची गोष्ट नाहीये तो डोळ्यांनी दिसणारा नाही का तो बराच वेळ सांगतो हा असा विषय आहे. आज सगळा विषय जास्त हरि ओम.